हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस. MPSC संयुक्त गट ब, गट क तसेच सरळ सेवा भरती परीक्षांसाठी आधुनिक भारताचा इतिहास MCQज प्रॅक्टिस सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. आजचा सेट नंबर 3 आहे. प्रश्न पहिला, इंग्रजी कालखंडात वर्तमानपत्र या मराठी शब्दासाठी गॅजेट हा इंग्रजी शब्द वापरला जात होता. विधान अ हा मूळ रोमन शब्द असून यापासून गॅजेट हा इंग्रजी शब्द वापरात आला. विधान ब, ख्रिश्चन मिशनरींनी इंग्रजी भाषेत ख्रिस्ती धर्मासाठी गोव्यात पुस्तक छपाईस प्रारंभ केला. याबाबत पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा. पर्याय 1, विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक. 2, विधान ब बरोबर आहे परंतु विधान अ चूक आहे. 3, विधान अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. आणि 4, विधान अ आणि ब दोन्हीही चूक आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे दोन्हीही विधाने चूक आहेत. गॅजेट हा शब्द गजा या शब्दापासून तयार झालेला आहे. गॅजेट हा शब्द मूळ इटालियन गॅजेटा स्वस्तात विकल्या जाणाऱ्या नाण्याच्या नावावरून घेतला गेला आहे. इसवी सन 1557 मध्ये सेंट झेवियर्स याने पोर्तुगीज भाषेत ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी पहिला ग्रंथ छापला असे मानले जाते. भारतात छापण्यात आलेला हा पहिला ग्रंथ मानला जातो जो ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी लिहिण्यात आला होता. गोवा हे आशियातील पहिले छपाई केंद्र होते. प्रश्न क्रमांक 2, उत्तर भारतामध्ये सिंग सभा कोणी स्थापन केली याबाबत पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा. अ, ठाकूर सिंग संगवालिया. ब, ज्ञानसिंग. क, गुरु गोविंददास. आणि ड, गुरु रामसिंह. पर्याय आहेत 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 क आणि ड, 4 अ आणि ड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ आणि ब. सिंह सभा चळवळ 19व्या शतकात शीख धर्मात अनेक अंधश्रद्धा वाढल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये शीख धर्माची मूळ तत्वे जपण्यासाठी सुधारणा चळवळींची गरज निर्माण झाली. अमृतसर सिंहसभा ही 1873 मध्ये स्थापन करण्यात आली. ठाकूर सिंग संगवालिया आणि यानी ज्ञान सिंग हे या सिंग सभेचे संस्थापक नेते होते. या सभेचे प्रमुख कार्य शीख धर्माचे पुनर्जीवन करणे, अंधश्रद्धा व सामाजिक विकृतींना विरोध करणे, शिक्षणाचा प्रसार करणे इत्यादी होते. प्रश्न क्रमांक 3, खालील विधाने तपासा व योग्य पर्याय निवडा. अ, अनुनथू याला 1857च्या उठावानंतर अटक करून अंदमानाला कैदेत ठेवण्यात आले. ब, यदू बागल हा साताऱ्याचा असून त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. क, पांडुभुर्जी पुण्याचा होता व त्याला देखील अंदमानामध्ये कैद करण्यात आले. पर्याय आहेत 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब आणि क बरोबर आहेत, 3 फक्त अ आणि क बरोबर आहेत, 4 सर्व विधाने बरोबर आहेत. योग्य उत्तर आहे सर्व विधाने. पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर आहेत. अनुनथू हा अहमदनगर परिसरातील सैनिक होता. 1857च्या बंडाच्या सक्रिय सहभागामुळे त्याला अटक झाली. ब्रिटिशांनी त्याला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानाला पाठवले. यदू बागल हा साताऱ्याचा क्रांतिकारक होता. ब्रिटिशांविरोधात उठावामध्ये सक्रिय राहिल्यामुळे त्याला अटक करून अंदमानामध्ये कैद करण्यात आले. त्याला काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली होती. पांडुभुर्जी हा पुण्यातील क्रांतिकारक होता जो 1857च्या बंडामध्ये सामील होता. ब्रिटिशांनी त्यालाही काळ्या पाण्याची शिक्षा सुनावून अंदमानाला पाठवले. प्रश्न 4, होम रूल चळवळींना आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवून देण्यासाठी भारतीय नेत्यांनी प्रयत्न केले. या प्रक्रियेत भारताच्या स्वराज्याच्या मागणीला समर्थन देण्याची विनंती करणारे पत्र कोणत्या फ्रेंच नेत्याला पाठविण्यात आले. ऑप्शन्स आहे रेमा पॉइंकर, दुसरं जॉर्ज क्लेमेन्सो, थर्ड ऑप्शन शार्ल द गॉल आणि फोर्थ ऑप्शन पॅट्रिस मॅकमोहन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जॉर्ज क्लेमेन्सो. होमरूल चळवळ भारतातील स्वराज्याच्या मागणीला नवे स्वरूप देणारी ठरली. या चळवळीत बाल गंगाधर टिळक, ॲनी बेझंट आणि इतर नेते यांचा सक्रिय सहभाग होता.
भारतीय स्वराज्याची मागणी केवळ भारतापुरती न ठेवता आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठी परदेशातील प्रभावी नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. विशेषतः फ्रान्सचे तत्कालीन पंतप्रधान जॉर्ज क्लेमेन्सो यांना पत्र पाठवून भारताच्या स्वराज्याच्या मागणीला समर्थन द्यावे अशी विनंती करण्यात आली. भारताच्या चळवळीत आंतरराष्ट्रीय मंचावर सहानुभूती निर्माण झाली. प्रश्न 5. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे महत्त्वपूर्ण नेते होते रामानंद तीर्थ. त्यांनी मराठवाड्यासह निजाम राजवटीच्या भागांमध्ये शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात मोठे कार्य केले. विशेषतः त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. अशा रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन्स: 1. भगवान व्यंकटेश खेडगीकर, 2. व्यंकटेश भगवान खेडगीकर, 3. भगवान व्यंकटेश सिंदगीकर, 4. व्यंकटेश भगवान सिंदगीकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंकटेश भगवान खेडगीकर. रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव हे व्यंकटेश भगवान खेडगीकर होते. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी त्यांचे मूळ गाव. 3 ऑक्टोबर 1903 मध्ये त्यांचा जन्म झालेला. 14 जानेवारी 1932 रोजी नारायण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संन्यास स्वीकारला आणि त्याच वेळी त्यांना रामानंद तीर्थ हे नाव प्राप्त झाले. त्यांनी निजामशाही विरुद्ध मराठवाडा मुक्तीसंग्रामात पुढाकार घेतला आणि राष्ट्रीय शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन केल्या. प्रश्न 6. समाजातील स्त्री-पुरुष मतभेद मिटवण्यासाठी आंतरजातीय विवाह हा एक चांगला पर्याय आहे असे मत मांडून आंतरजातीय विवाहास कायदेशीर प्रमाण देणारे विधेयक पुढीलपैकी कोणी काउन्सिलमध्ये म्हणजेच कायदेमंडळात मांडले? ऑप्शन्स आहेत: 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. आचार्य प्र.के. अत्रे, 3. विठ्ठलभाई पटेल आणि 4. दिनकरराव जवळकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे विठ्ठलभाई पटेल. विठ्ठलभाई पटेल यांनी सर्वप्रथम काउन्सिलमध्ये आंतरजातीय विवाह कायद्याचे विधेयक मांडले. या विधेयकात केवळ आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली गेली नव्हती, तर अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना वारसा हक्कही देण्यात आला होता. दिनकरराव जवळकर यांनी या विधेयकावर आधारित प्रणय प्रभाव नावाचे नाटक लिहिले होते, जे त्या काळी अत्यंत गाजले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांचा थेट या विधेयकाशी संबंध नव्हता, पण सामाजिक सुधारक चर्चेत त्यांचे विचार हे महत्त्वाचे ठरतात. प्रश्न 7. स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. याबाबत पुढीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. विधान अ. महिला आयोगाची स्थापना 1995 मध्ये झाली. विधान ब. महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक होत्या. याबाबत पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा. 1. विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक आहे. 2. विधान ब बरोबर आहे परंतु विधान अ चूक आहे. 3. विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 4. विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विधान ब बरोबर आहे परंतु विधान अ चूक आहे. महिला आयोगाची स्थापना ही 1995 नव्हे तर 1992 मध्ये करण्यात आलेली. महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करणे व त्यांच्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारला सल्ला देणे हे मुख्य उद्देश राष्ट्रीय महिला आयोगाचे आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनाईक होत. त्यांचा कार्यकाळ 1992 ते 1995 असा आहे. प्रश्न 8. बहुजन समाजातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी खूप मोठे कार्य केले. राज्यातील मराठा जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढण्याचे कार्य त्यांनी पुण्यात केले. ही शाळा त्यांनी कोणत्या वर्षी स्थापन केली? पर्याय: 1. इसवी सन 1848, 2. इसवी सन 1853, 3. इसवी सन 1858, 4. इसवी सन 1863. योग्य उत्तर आहे इसवी सन 1853 म्हणजे पर्याय क्रमांक 2. महात्मा फुले यांनी समाजातील विविध घटकांसाठी शाळा काढल्या. इसवी सन 1852 ते 53 मध्ये पुणे बुधवार पेठेत मराठा जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा त्यांनी सुरू केली. या कार्यामध्ये त्यांना समाजातील विविध घटकांची मदत झाली. विशेषतः जगन्नाथ सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवंडे हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. प्रश्न क्रमांक 9.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, ज्यांना अस्पृश्यांचा नेता म्हणून ओळखले जात असे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते आणि नंतर यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये त्यांना घेतले. या संदर्भात योग्य पर्याय निवडा. 1. दादासाहेब गायकवाड, 2. दादासाहेब भोसले, 3. नानासाहेब चिंचोलकर आणि 4. भाऊसाहेब बांदोडकर. योग्य पर्याय उत्तर आहे 1. दादासाहेब गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून ते होते. दलित समाजाचे नेते आणि अस्पृश्यांचा नेता म्हणून ते ओळखले जात असत. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आले. दादासाहेब भोसले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी थेट संबंधित नाही. नानासाहेब चिंचोलकर हे समाजसुधारक आहेत आणि भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री होत. प्रश्न क्रमांक 10. अलिप्त राष्ट्र चळवळीची पहिली अधिकृत शिखर परिषद पुढीलपैकी कोणत्या शहरात झाली? लुसाका, पर्याय क्रमांक 2 अल्जियर्स, पर्याय क्रमांक 3 हवाना आणि पर्याय क्रमांक 4 बेलग्रेड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेलग्रेड. नॉन अलाइन मुवमेंट म्हणजेच अलिप्त राष्ट्र चळवळ ही शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ना सामील होणे धोरणावर आधारित चळवळ होती. या चळवळीची पहिली शिखर परिषद 1 ते 6 सप्टेंबर 1961 मध्ये बेलग्रेड येथे घडून आलेली. या परिषदेचे नेतृत्व युगोस्लोव्हाकियाचे जोसेफ ब्रॉस टिटो, भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे गमाल अब्देल नासेर आणि घानाचे क्वामे नक्रमाहू, इंडोनेशियाचे सुकर्नो यांनी केले. बेला नाम परिषद असेही या परिषदेला ओळखले जाते. याचप्रमाणे इतरही काही ठिकाणी परिषदा झाल्या, ज्यामध्ये 1961 मध्ये बेलग्रेड, 1970 मध्ये लुसाका, 1973 मध्ये अल्जियर्समध्ये, 1979 मध्ये हवानामध्ये आणि 1983 मध्ये दिल्लीमध्ये अशा परिषदा घडून आल्यात. यासारख्याच माहितीसाठी आणि अजूनही MCQ सिरीजसाठी लाईक करा, शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पसला. धन्यवाद.